हॅलो फ्रेंड्स, मी सुविधा. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज सॅटर्डे आहे, सुट्टी आहे आणि आमच्या लक्षात आलं की आमची कार सर्व्हिसिंग जवळ आली होती आणि परवाच आम्हाला आमच्या मेलबॉक्समध्ये एक ऑफर आली कार सर्व्हिसिंग कंपनीकडून, ज्यामध्ये 5 फ्री सर्व्हिसेस भेटत आहेत. वन इज फ्री टँक ऑफ गॅस, ऑइल चेंज, कार वॉश, फ्री सेट ऑफ वायपर ब्लेड्स अँड फ्री टायर रोटेशन. सो आम्ही असा विचार केला की चला याच विकेंडला आपण कार सर्व्हिसिंग करून घेऊया आणि चाललो होतो आणि असा विचार केला की चला आपण ही प्रोसेस तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू, म्हणून मी हा व्लॉग सुरू केलेला आहे. सो लेट्स कम विथ अस. मी 3:30ची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. It's at 3:30 p.m. for name of Prashant Nagre. Yeah. Sure. आता टेक्निशियन्स आपली कार सर्व्हिसिंगसाठी घेऊन जातील. त्यांनी आम्हाला अप्रॉक्सिमेटली 1.5 तासांचा वेट टाईम सांगितला आहे. ऑर्लँडोमध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे इथली मोठी ओपन पार्किंग. आणि हे फक्त कार सर्व्हिस सेंटर आहे म्हणून नाही, तर इथे ग्रोसरी स्टोअर्स, हॉटेल्स, मॉल्स, अपार्टमेंट्स सगळीकडेच मोठी ओपन पार्किंग असते. आणि मला आवडण्याचं रिझन म्हणजे कार इझिली पार्क करता येते कुठेही गेले तरी. आता मी लॉन्च एरियाकडे चालली आहे. प्रशांत ऑलरेडी तिथे जाऊन बसले आहेत. इथे कस्टमरसाठी फ्री कॉफी, वायफाय, टीव्ही, चार्जिंग पॉइंट्स आणि कम्फर्टेबल चेअर्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत. प्रशांत आता माझ्यासाठी कॉफी आणायला गेलेत. समोर टीव्हीवर फिफा वर्ल्ड कप चालू आहे. इथे साईडला तुम्ही बघू शकता की त्यांनी टोयोटोचे टी शर्ट्स, कॅप्स आणि काही ॲक्सेसरीज पण डिस्प्लेला ठेवले आहेत. आली माझी कॉफी, थँक्यू. तुम्हाला माहिती आहे का, इथे जर सर्व्हिसला जास्त वेळ लागणार असेल तर काही सर्व्हिस सेंटर शटल सुद्धा प्रोव्हाइड करतात, ज्यामध्ये ते आपल्याला घरी ड्रॉप करतात. पण आम्हाला 1.5 तासच वेट टाईम आहे, त्यामुळे आमचा 1 तास तर जाण्या येण्यामध्येच गेला असता. सो आम्ही इथेच वेट करायचं ठरवलं. प्रशांत टेक्निशियनकडे गेले आहेत सर्व्हिसिंग सोबतच AC फिल्टर रिप्लेसमेंटची रिक्वेस्ट ॲड करायला. सो फायनली आमचा वेट टाईम संपला आहे आणि वी आर रेडी टू पिक अवर कार. तर फ्रेंड्स, आता आपली कार सर्व्हिसिंग तर झाली आहे, पण या सर्व्हिसमध्ये इंटेरियर क्लिनिंग इन्क्लूड नव्हतं आणि म्हणून आता आम्ही ऑटोमॅटिक कार वॉश सेंटरला चाललो आहोत, ज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या कारचं एक्सटेरियर वॉश होणार आहे. ओव्हरऑल टोयोटो सर्व्हिस सेंटरमधला आमचा एक्सपिरियन्स छान होता. अपॉइंटमेंट असल्यामुळे प्रोसेस स्मूथ झाली आणि वेटिंग टाईम पण त्यांनी सांगितला तेवढाच होता. USA मध्ये ड्रायव्हिंग करताना सगळ्यात जास्त लक्षात येणारी गोष्ट काय माहिती का? इथले लोक ट्रॅफिक रूल्स खूप स्ट्रिक्टली फॉलो करतात. पेट्रोल आहे $3.5 पर गॅलन. आपण पोहोचलो आहोत कार वॉश सेंटरमध्ये. Hey, hi. Thank you. Alright, open up. If you need towels or cleaner, everything's on the other side when you're done vacuum. So all that stuff, right? Okay, sure. Thank you. सो तुम्ही आता बघू शकता की हाऊ दे ऑटोमॅटिकली वॉश कार. आता आपण या टनलमध्ये कार एंटर करतोय आणि इन्स्ट्रक्शनने सांगितल्याप्रमाणे प्रशांतने कार न्यूट्रलवर ठेवली आहे. यांचे सेन्सर कारला प्रॉपर पोझिशनमध्ये सेट करतात आणि मग वॉश प्रोसेस सुरू होते. ही फर्स्ट स्टेप आहे, ज्यामध्ये फोम स्प्रे केला जातो. हे स्पेशल क्लिनिंग फोम यूज केले जातात, जे कारवरची धूळ, माती, रोड क्रीम आणि विंडशील्डवर लागलेले बग्स रिमूव्ह करायला हेल्प करतात. हा ब्ल्यू कलरचा रोलर. आता हा पर्पल कलरचा रोटेटिंग ब्रश कार क्लीन करणार आहे. ते लार्ज ब्रशेस कारच्या बॉडीवरची डर्ट आणि डस्ट रिमूव्ह करतात. आणि
आणि ही थर्ड स्टेप आहे ज्यामध्ये फोम रिमूव्ह करण्यासाठी हाय प्रेशर वॉटर स्प्रे केला जातो. या स्टेजमध्ये सगळा सोप वॉश होतो आणि कार हळूहळू क्लीन दिसायला लागते. आय थिंक या पॅकेजमध्ये वॅक्स कोटिंग पण इन्क्लूड आहे. वॅक्समुळे कारला एक्स्ट्रा शाईन येते आणि पेंटला प्रोटेक्शन पण भेटते. फ्लोरिडामध्ये ऊन, हीट आणि फ्रिक्वेंट रेन असतो, म्हणून वॅक्स कोटिंग कारचं पेंट मेंटेन ठेवायला हेल्प करते. अँड आय थिंक दिस इज द लास्ट स्टेज ज्यामध्ये पॉवरफुल एअर ड्रायर कारवरचं पाणी पूर्ण रिमूव्ह करतात आणि विदिन 5 सेकंड्स कार पूर्ण ड्राय होते. फ्लोअर सुरू झालाय. हा काय करणार आहे फ्लोअर? टायर शाईन करत आहे. ग्लास खूप क्लीन झाली, खूप क्लीन दिसतंय सगळं. गोवाला होतं पण मी थोडं आधीच तिथून घेतली ती गाडी जेव्हा मला कळालं सेफ होतं. वॉश झालेली आहे. आता आपण इनर कार क्लिनिंग करणार आहे. पण इथे सवलतच लावूया. हे काय काय प्रोव्हाइड केले त्यांनी? तिने 2 स्प्रे दिले. हां, ते व्हॅक्यूम क्लीनर ओके. हे देखील इथे आहे. प्रशांत इथे फ्लोअर मॅट व्हॅक्यूम करत आहेत आणि मी तोपर्यंत कार सीट्स व्हॅक्यूम करून घेतली. अमेरिकामध्ये बहुतेक काम स्वतःच करावी लागतात. असं नाही की इथे इंटेरियर क्लिनिंग सर्व्हिस अवेलेबल नाही, आणि ती थोडी एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणून बरेच लोक रेग्युलर क्लिनिंग स्वतः करणं प्रेफर करतात. आम्ही सुद्धा दिवाळी, दसरा अशा स्पेशल ऑकेजन्सच्या वेळेस प्रोफेशनल डिटेलिंग करून घेतो, पण बाकी वेळेस आमच्या कारची क्लिनिंग आम्हालाच करायला आवडते. त्यामध्ये पण एक वेगळीच मजा असते. अगदी इंडियामध्ये कसं आपण कार क्लिनिंग करतो तसा फील येतो. मी तुम्हाला आफ्टर क्लिनिंग क्विक इंटेरियर ग्लिम्स दाखवते. खूप दिवसानंतर अशी क्लिनिंग केली आहे आणि ऑनेस्टली खूप छान वाटतंय. तर कसं वाटलं कार वॉश करून? कार वॉश तर झाली आपली, कार आतमधून क्लीन करून कसं वाटलं? एकदम मस्त. खूप दिवसांनी खूप दिवसांनी कार क्लीन झालेली आहे आतमधली. बघूनच मस्त. आणि बसून तर अजूनच छान वाटतंय. किती दिवसांनी केली आतमधून क्लीन? 4 महिने 6 महिने 4 महिन्यांनी कार क्लीन झालेली आहे. गणपतीच्या मुकुटासारखा ढग झालाय ना. ऍक्च्युली गणपतीच वाटते दरवर्षी. आता आपण इंटरनॅशनल ड्रायव्हर आहोत आणि ही आय राईड ट्रॉली सर्व्हिस आहे. ही टुरिस्टसाठी अगदी अफोर्डेबल आणि कन्व्हिनियंट ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाइड करते. आता आम्ही ऑलमोस्ट घरी पोहोचलो आहोत आणि आजचा कार डे मी इथेच संपवते. तर फ्रेंड्स, आता आम्ही घरी आलो आहोत आणि आज आमचा ओव्हरऑलच खूप छान एक्सपिरियन्स होता. आम्ही कार सर्व्हिसिंग केलेली आहे, कार वॉश झाला आहे, कार क्लिनिंग पण केलेलं आहे आणि हा पूर्ण एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. ह्याची वेगळीच एक्साइटमेंट आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.